प्रियांनो, मी माझी स्क्रीन मुद्दाम शेअर करत आहे. त्यामुळे आपल्याला वचन वाचण्यासाठी आणि वचन समजण्यासाठी देखील सोयीस्कर होईल. आपण वचनामध्ये पुढे जात असताना जर तुम्ही आता वरती हेडिंग बघत असाल तर तिथे आपण लिहिलंय की जोडणारा हा आपला प्रभू आहे. प्रियानो, जेव्हा जेव्हा आपण प्रभूबद्दल बोलतो, प्रभूबद्दल आपण ऐकतो आणि आपण अगदी सृष्टीच्या सुरुवातीपासून जेव्हा प्रभूला पाहिलेलं आहे, तर तेव्हा प्रत्येक वेळी प्रभू आपल्याला या गोष्टी घडवताना, त्या जोडताना आपल्याला प्रभू दिसत आहे. प्रियानो, आपण जेव्हा प्रभूला पाहतो, प्रभूने सृष्टी निर्माण केली, त्याने जलचर निर्माण केले, पण त्याआधी त्याने जल निर्माण केलं. प्रियांनो, जेव्हा आपण पाहतो की त्याने मातीपासून त्याने मनुष्य घडवला आणि त्या आदामापासून त्याने हवा घडवली, त्याने या सर्वांना जोडत गेला. प्रियांनो, आपण जेव्हा पाहतो की स्त्रीच्या द्वारे जेव्हा पाप आलं, पाप आदामापर्यंत पोहोचला आणि आदामाच्या द्वारे देखील भूमीला श्राप दिला गेला. आणि आदामाला सांगितलं गेलं की तू कष्ट करशील, पण शेवटी तू माती आहेस आणि मातीला जाऊन मिळशील. या सर्व गोष्टी एकमेकांना अशा प्रकारे प्रभूने जोडलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने जर प्रियानो आपण पाहिलं, तर आपण पाहतो की दिवस आहे, रात्र जोडलेली आहे. रात्र होते, दिवस येतो. पण असं अचानक होत नाही बरं का. जे सकाळी लवकर उठत असतील त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असेल की रात्र होते आणि रात्र होता जेव्हा दिवस होत असतो तेव्हा मध्ये पहाट असते. जर आपण अगदी पाहिलं की दिवसामधून रात्र जेव्हा जात असते तेव्हा मध्ये एक संध्याकाळ असते. आपण त्या वेळेला त्या संध्याकाळ म्हणतो. आणि हे खूप महत्वाची गोष्ट आहे की ह्या प्रत्येक गोष्टी अशा पद्धतीने ह्या जोडलेल्या आहेत. तसंच आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत जिथे आपला प्रभू येशू आपल्या न्यायनिवाड्याच्या दिवसाला देखील जोडत आहे. आणि त्यासाठी मी आपल्या समोर काही वचनं ठेवत आहे आणि ती वचनं मी अशा पद्धतीने पुढे वाचत आहे. पहिलं वचन जे आपण वाचत आहोत ते आहे रोमकारास पत्र 14वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन. हे वचन आपल्याला सांगतं की तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. इथे आपल्याबद्दल म्हणजे आपल्या सर्वांसाठी हे वचन आपल्याला असं सांगत आहे की आपल्यातील प्रत्येक जण आपल्या संबंधी देवाला हिशेब देणार आहे की तुम्ही काय करत आहात आणि का. त्याचं कारण, हा हिशेब देण्यामागचं कारण असं आहे आणि त्यासाठी आपण दुसरं वचन वाचत आहोत. दुसरं करंती 5वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. वचन आपल्या समोर स्क्रीनवर आहे. दुसरं करिंथी त्याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. जर ही वचनं आपण प्रियानं वाचत आहोत तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला हिशोब द्यायचा आहे, तो देवाला द्यायचा आहे. कारण कारण आपण देवाच्या किंवा ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट होणार आहोत. तुम्ही नुसतेच त्याच्या समोर उभे राहणार नाही आहात. मी त्याच्या समोर नुसता उभा राहणार नाहीये, पण त्याच्या समोर मला उभं राहून मला हिशोब द्यायचा आहे. मला उगाचच कुणाला हिशोब द्यायचा नाही. मला फक्त आणि फक्त देवाला हिशोब द्यायचा आहे. आणि मला देवाला हिशोब देत असताना मला त्याच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट व्हायचं आहे. खरं स्वरूप म्हणजे जर आपण सहज बघायला गेलं तर म्हणजे आज जसा मी या जगामध्ये वावरतो, माझा कुणासमोर वेगळा चेहरा आहे, कुणासाठी माझं वेगळं रूप आहे. मी कुणासाठी एक ख्रिस्ती आहे, कुणासाठी एक काम करणार. प्रत्येक ठिकाणी माझं स्वरूप वेगळं. मनुष्य आपलं स्वरूप इकडे तिकडे बदलत असतो. देवासमोर आपल्याला ते करता येणार नाही. आपल्याला त्याच्या समोर खऱ्या स्वरूपानंच प्रगट होणं गरजेचं आहे. आणि तिथे म्हटलं प्रगट होणं. प्रभू म्हणतो की तुम्ही क्षणार्धात बदलून जा. एकदम एका क्षणात हे सगळं होणार आहे आणि त्यावेळी तुमच्या खऱ्या स्वरूपाने आपण तिथे प्रभू समोर असणार आहोत. यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे. वचन खूप महत्वाचं आहे प्रियांनो. हे वचन आपल्याला सांगतं की मी जेव्हा माझा हिशोब देणार आहे तर मी किती चांगला आहे त्याचा हिशोब मला नक्कीच द्यायचा नाही.
पण माझ्या देहाने मी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या त्या गोष्टींचं मला फळ मिळावं. मग ते बरे असो किंवा ते वाईट असो, ते सर्व फळ मला मिळणार आहे. आपण आणखीन एक वचन वाचू. तिसरं वचन, मत्तई शुभवर्तमान 25वा अध्याय 31 आणि 32वा वचन आपल्याला सांगतं, हे तेव्हा होणार आहे. हे कधी होणार आहे? मी हिशोब देणार आहे, कारण मला ख्रिस्तासमोर उभं राहायचं आहे, त्याच्या न्यायस्थानासमोर उभं राहायचं आहे. पण हे होणार कधी आहे? तर जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व दूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्र जमवली जातील, आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळे करीतो, तसे तो एकमेकांपासून वेगळे करील. पण तो मला कधी वेगळं करेल? जेव्हा मी त्याला हिशोब देईल. तो मला माझ्या देहाच्या गोष्टीनुसार फळ देईल, आणि जेव्हा मला ते फळ मिळणार आहे, मला मेंढरा आणि शेरड हे वेगळं करणार आहे, ह्यापासून तो वेगळं करणार आहे. आणि तो अशा पद्धतीने मला वेगळं करणार. आणि मनुष्याचा पुत्र असं वचन सांगतं की तो सर्व देवदूतांसह येणार आहे, तो वैभवशाली राजासनावर बसणार आहे, आणि इथून ह्या गोष्टींमध्ये तो माझ्या बरोबर माझा इथे मला मला जो हा माझा दिवस दिसत आहे, त्यावेळी मला माझा मेंढपाळ मेंढरांना वेगळं करेल आणि शेरडांना वेगळं करणार. ही 3 वचनं जर प्रियांनो आपण वाचली, तर आपल्या लक्षात येईल की आपल्या बरोबर काय होणार आहे. तो दिवस कसा असणार आहे हे आपल्याला माहित नाही, पण त्या दिवशी हे आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या समोर प्रभू येशू ख्रिस्त न्यायस्थानासमोर बसलेला असणार आहे, आणि आपण आपल्या गोष्टींचा सर्व हिशोब त्याला देत असणार. आणि तो त्यावेळी आपल्याला वेगळं करणार आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक वचन आपण वाचू, जे या सर्व गोष्टींना जोडत आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, आपण प्रेषितांच्या कृत्यामधलं 17वा अध्याय 31वं वचन, 30 आणि 31 ही वचनं वाचणार आहोत. तिथे म्हटलंय, अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा, अशी तो माणसांना आज्ञा करीतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यातून उठून या विषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे. आता पहा प्रियानो, आपण ही सर्व जी वचनं वाचली, या 4 वचनांमध्ये काय फरक आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. जर आपण ही सुरुवातीची 3 वचनं वाचली, तर आपल्याला लक्षात येईल की हे भविष्यात होणार आहे. हे अजून झालेलं नाही, हे भविष्यात होणार आहे. आणि जे 4थं वचन आपण वाचत आहोत, ते वचन हे आजच्या काळासाठी, हे एक गोष्ट त्यातली झालेली आहे, आणि बऱ्याचशा गोष्टी तो आपल्याला करायला सांगत आहे, आणि प्रभू आपल्याला अशी आज्ञा करत आहे. आपण जेव्हा या वचनांकडे पाहतो, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की जेव्हा आपण हिशोब देणार आहोत, तो आपल्या सर्वांबाबतीत, आपल्या सर्व गोष्टी देहाच्या पासून झालेल्या सर्व गोष्टींबाबत देणार आहोत. पण जेव्हा आपण हे 4थं वचन वाचत आहोत, तिथे म्हटलेलं आहे की आतापर्यंत देवाने आपल्या अज्ञानाच्या काळाकडे डोळेझाक केलेली आहे. म्हणजे तो आपल्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांच्याकडे त्याने, आपण ज्या चुका केलेल्या आहेत त्यांच्याकडे डोळेझाक केलेली आहे. पण सुरुवातीच्या 3 वचनांमध्ये ज्या आपल्या न्यायनिवाड्याविषयी लिहिलेला आहे, तो न्यायनिवाडा कसा असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. या न्यायनिवाड्याच्या वेळी जर आपण पाहिलं, तर तिथे आपल्या मरणाचं चित्र आपल्याला दिसतं. जर आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये गेलो, प्रगटीकरण आपण जर पाहिलं, जर त्याचा दुसरं करीन 5व्या अध्यायाच्या रेफरन्समध्ये जर आपण पाहिलं, तर प्रगटीकरण 21वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन आपण वाचूया. प्रगटीकरण 21 आणि 12. तिथे म्हटलेलं आहे, सॉरी, प्रगटीकरणाचा 21वा, सॉरी 20वा अध्याय, 20वा अध्याय आणि 12वं वचन आपण वाचू. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासना पुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते.
आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला, असं त्या वचनामध्ये म्हटलंय. 20वा अध्याय प्रगटी आणि 12वं वचन याच्यामध्ये असं ते लिहिलंय. आणि त्याच्याच 15व्या वचनामध्ये लिहिलंय, ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. इथे एका पुस्तकाबद्दल लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाबद्दल असं म्हटलेलं आहे की त्या पुस्तकामध्ये जर तुमचं नाव लिहिलं गेलेलं नाही तर तुम्हाला अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल. पण ज्यांचं नाव आहे, ज्यांचं नाव त्यामधनं येईल, त्यांचा न्याय त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात येणार आहे. जर आपण या वचनांमध्ये वाचलं तर त्याच अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये, 21वा अध्याय 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे प्रगटीच्या, जर मी तिथे आपल्या मरणाचं चित्र जर ठेवलं तर तिथे म्हटलेलं आहे, परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल, हेच दुसरे मरण होय. न्यायनिवाड्याच्या दिवशी आपण दोन गोष्टी पाहत आहोत. एका ठिकाणी जीवन आहे, एका ठिकाणी जीवन आहे. कारण जर वरच्याच वचनामध्ये असं आपण पाहिलं तर तिथे आपण पाहतो 7व्या 8व्या वचनामध्ये की जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्यांचा देव होईल, तो माझा पुत्र होईल. जर प्रियांनो, आपण ह्या वचनामध्ये न्यायनिवाड्याच्या दिवशी जो दोन गोष्टी पाहत आहोत त्यामध्ये म्हटलेलं आहे आणि खूप क्लिअरली तिथे लिहिलेलं आहे की जे भेकड, विश्वास न ठेवणारे, जे अमंगळ आहेत, खून करणारे आहेत, जारकर्मी आहेत, चेटकी, मूर्तीपूजक, हे सर्व आहेत, त्यांना अग्नी आणि गंधकाचे सरोवर हे घेणार आहे. आणि हे दुसरं मरण, म्हणजे एकदा तर तुम्ही मरणारच आहात, पण त्यानंतर तुमचं दुसरं एक मरण तिथे ठरलेलं आहे. आणि हे मरण आणखीन भयानक आहे. या मरणाकडे जेव्हा आपण पाहतो, विचार करण्याची गोष्ट आहे. अग्नी आणि गंधक आहे, हा न विझणारा अग्नी आहे आणि तिथे तुम्हाला आणि आम्हाला टाकण्यात येईल. पण केव्हा? वचन म्हणतं की तेव्हा, जेव्हा ही सर्व लोक, या सर्व आपला देहाचा हिशोब आपण देत आहोत आणि अजूनही ते आपण पाप करत आहोत. तुम्ही प्रभूला ओळखणारे असाल किंवा प्रभूला ओळखणारे नसाल तरी देखील जर तुम्ही हे पाप करत असाल आणि तुमच्या देहाद्वारे या सर्व गोष्टी होत आहेत, तुमच्यासाठी मरण तयार आहे. मग एका मरणातनं निघून दुसऱ्या मरणात, मध्ये काहीच नाही. एका मरणातनं निघायचंय, दुसऱ्या मरणात जायचंय. पण जसा अंधार प्रकाशाला जोडत आहे, म्हणजे एका मरणातनं निघून मी जर जीवनात जात आहे तर त्या जीवनाच्या मध्ये माझा प्रभू येशू ख्रिस्त मला तिथे दिसतो. आणि जसं आपण ते प्रगटीकरणाचं आपण म्हणतो की देवानं माझ्यासाठी ह्यामध्ये काय केलेलं आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये माझा जो बदल घडत आलेला आहे, माझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी बदलत होत्या त्या कशा आणि त्या का, त्यासाठी देवानं काय केलेलं आहे, तर तुम्ही आम्ही यापासून कसं वाचवले जाऊ शकतो. तर आपण मगाशी प्रेषितांचे कृत्य 17वा अध्याय 30वा आणि 31वा वचन वाचलेलं आहे. आणि ते वचन जेव्हा आपण वाचत होतो त्यावेळी आपण हे पाहिलं की प्रेषितांच्या कृत्यामध्ये असं सांगितलं गेलं आपल्याला की अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली म्हणजे काय केलं बरं देवाने? ज्यांना प्रभू माहीत नव्हता ते अज्ञानी होते. ज्यांना प्रभू ठाऊक नव्हता हे सर्व अज्ञानामध्ये होते. त्यांना प्रभू ठाऊक नव्हता, त्यांना प्रभू माहीत नाही, प्रभूवरती विश्वास नव्हता, हे सर्व अज्ञानी होते. त्यावेळी जे जे आपण काही केलं हे सर्वांकडे देवाने डोळे झाक केले. याचाच अर्थ, जर तुम्हाला प्रभू माहिती आहे, जर तुम्ही प्रभूला ओळखता, प्रभू काय आहेत ते तुम्हाला ठाऊक आहे, त्याचा वधस्तंभ तुम्हाला ठाऊक आहे आणि तरीही तुम्ही या सगळ्या गोष्टी करता, तर आपल्या कोणत्याही गोष्टीकडे डोळे झाक होणार नाही. इट्स अ व्हेरी क्लिअर कट मेसेज. प्रभूकडनं आपल्याला एक सरळ, एक आपल्याला मेसेज, एक वॉर्निंग आपल्याला इथे दिसते. मला प्रभू माहित नव्हता तेव्हा सर्व ठीक होतं, पण मला आता प्रभू माहित आहे आणि तरीही मी काही चुका करतोय. त्यावरती लिहिलेल्या चुका वाचा प्रियांनो. कधी कधी माझ्या अविश्वासामुळे काही गोष्टी होत आहेत का? मी कुठे भ्याडपणे वागतो आहे का?
कधी चुकून ह्या गोष्टी माझ्याकडे होत आहेत का? चुकून तर म्हणता येणार नाही, कारण जर प्रभू आपल्याला ठाऊक आहे तर चुकूनही या गोष्टी आपण करणार नाही. आणि या प्रभूकडे आपण जेव्हा पाहतो तर देव म्हणतो की मी तुमच्या अज्ञानाच्या काळाकडे डोळे झाक केलेली आहे. पण त्याचबरोबर देव आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगत आहे त्या 17व्या वचनामध्ये, 17व्या वचनाच्या 30 आणि 31 मध्ये, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा. सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा. वेळ पाहू नका, वाट पाहू नका, आत्ताच सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करा. जरी तुम्ही प्रभूमध्ये आहात आणि चुका करत आहात, तुमच्या देहापासून तुम्ही चुका करत आहात, वचन सांगतं की तुम्हाला तिथे हिशोब द्यायचा आहे. काही करू नका, आत्ताच्या आत्ता याच वेळेस सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करा. हीच आपल्यासाठी वेळ प्रभूने आपल्याला दिलेली आहे. आणि वचन आणखीन सांगतं 30व्या आणि 31व्या वचनामध्ये, त्याने असा एक दिवस निवडला आहे, नेमला आहे. प्रियानो, सर्वात महत्वाची गोष्ट, जर आपल्याला इथे एक गोष्ट ठाऊक आहे आणि दिसतेय, हे दिस इज प्रेझेंट टेन्स. हा आपल्याला आत्ता जो दाखवतोय प्रेझेंट टेन्स आहे, की अज्ञानाच्या काळाकडे त्याने डोळे झाक केली. त्याने सर्वांना पश्चाताप करायला सांगितला. पण त्याने न्यायाचा दिवस निवडला आहे. तो कोणता दिवस आहे ते आपल्याला ठाऊक नाही, आणि तो कधी ठाऊक होणारही नाही. ते कधीही होऊ शकतं. मी आत्ता बोलतोय, आत्ता प्रभू येईल, आत्ता तो निवाड्याचा दिवस येईल, ते कधीही होऊ शकतं. पण एक गोष्ट मागील 3 वचनांमध्ये जी आपण पाहिली, प्रगटीकरणाच्या वचनामध्ये जे आता आपण वरती बघत आहोत, ते म्हणजे कसं असणार आहे. या दिवसामध्ये काय होणार आहे, कसं होणार आहे, ते आपल्याला प्रभूने सांगितलेलं आहे. पहा, जर आपल्याला ठाऊक आहे की जर माझ्याकडून काही चुकीच्या गोष्टी होत आहेत, ज्या वरती लिहिलेल्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या होत आहेत, त्या मी करत आहे, तर अग्नीचं आणि गंधकाचं सरोवर म्हणजे मृत्यूमधून निघून मृत्यूमध्ये जाण्याचं हे मला मिळणार आहे. पण ते देखील माहीत असून जरी आपण असे वागत असो, तर मग आपलं काही होऊ शकत नाही. मृत्यू ठरलेला आहे, आणि ह्या मृत्यूला देखील तुम्ही आणि आम्ही घाबरत नाही आहोत. या मृत्यूचं देखील भय आपल्यामध्ये नाहीये. तर हा न्यायाचा दिवस निवडलेला आहे आणि आपलं काय होणार आहे ते आपल्याला ठाऊक आहे. पण जर आपल्याला मनामध्ये भीती आहे, आपल्याला प्रभू बरोबर राहायची इच्छा आहे, आणि आपल्याला असं वाटतं की मी प्रभू बरोबर असावं, तर आपल्याला तो न्यायाचा दिवस येणार आहे हे ठाऊक आहे. कधी येणार ते ठाऊक नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आपलं वागणं, आपल्या देहाची कृत्य, आपल्या देहाने घडणारी सर्व पाप यापासून मागे फिरण्यास प्रभू आपल्याला नेहमी संधी देत आहे. प्रभू आपल्याला कधी सोडणार नाही, हे वचन आपल्याला इथे सांगतं. आणखीन एक गोष्ट त्या वचनांमधून आपल्याला तिथे दिसते की त्याला नीतिमत्वाने न्याय निवाडा करता यावा, म्हणून त्याला मृत्यूमधून पुन्हा उठवलं गेलं, असं म्हटलेलं आहे त्याच्या आधीच्या भागामध्ये. तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. तो जगाचा न्यायनिवाडा आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे नीतिमत्वाने करणार आहे. आणि तो मनुष्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आपण आधीच्या वचनांमध्ये वाचलं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वैभवाने येणार आहे. तो त्या राजासनावर बसणार आहे, आणि तो त्यावेळी विचारेल आपल्याला नाव घेऊन, आणि त्यावेळी आपल्याला आपला हिशोब द्यायचा आहे. त्याने तो मनुष्य निवडलेला आहे. आणि हा मनुष्य त्याने जेव्हा निवडलेला आहे, तिथे शेवटच्या भागामध्ये 31व्या वचनाच्या म्हटलेलं आहे की त्याने त्याला मेलेल्यातून उठून या विषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे. प्रियानो, जर आपण या वचनाकडे व्यवस्थित लक्ष दिलं असेल, आपल्याला आपला मृत्यू ठाऊक आहे, पण आपल्याला जे जीवन मिळणार आहे हे कसं शक्य आहे? जर हा विचार अजूनही काहींच्या मनात असतो किंवा येत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की तुमचा आणि आमचा प्रभू मनुष्य म्हणून या जगामध्ये आला. मनुष्य म्हणून त्याने ते प्रत्येक गोष्ट पाहिली, दिसली, त्याला प्रत्येक टेम्पटेशन, ते पापाचं प्रत्येक टेम्पटेशन त्याला देखील दिलं गेलं. पण तो पवित्र होता. तुमच्या आणि आमच्यामध्ये आणि प्रभूमध्ये हा एक मोठा फरक होता की तो पवित्र होता. पण खरंच मनुष्य निकोदेमस विचारतो प्रभूला
की पुनरुत्थान म्हणजे काय, खरंच एका मनुष्याला नवीन जन्म घेता येतो काय. आणि आपण पाहतो तिथे प्रभू सांगत आहे त्याला की पुनरुत्थान म्हणजे काय, आईच्या उदरात पुन्हा जायचं नाही. प्रियांनो, प्रभूला देखील तो पूर्ण जो त्याचा जो प्रवास होता, वधस्तंभ घेऊन जाऊपर्यंत, वधस्तंभावरती त्याचा मृत्यू, त्याचं कबरेतलं मरण आणि मरणानंतर त्याचं पूर्ण जिवंत होणं. त्याच्या आधीही प्रभूने, आपण पवित्र शास्त्रात वाचतो की 3 लोकांना त्याने मरणातनं उठवून दाखवलं, पण त्यांना पुन्हा मरण आलं. कारण ते कायमचे जगले असं काही म्हटलेलं नाहीये. असते तर आपल्याला दिसले असते आज. पण असं काही नाही झालं. त्यांना मरण होतं, त्यांना मरण आलं. पण प्रभू म्हणतो, प्रभूचं मरण जर आपण पाहिलं, तर वधस्तंभावरच्या मरणानंतर प्रभू जेव्हा कबरेमध्ये ठेवलं गेलं, त्या कबरेमध्ये तो उठवला गेला. तो 40 दिवस शिष्यांबरोबर बोलला, प्रत्येकाबरोबर बोलला आणि त्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला. याच्याद्वारे आपल्याला कळतं की नीतिमान मनुष्य हा स्वर्गात घेतला जाणार आहे. नीतिमान मनुष्य, त्याचा मृत्यू आपल्याला त्याचं नीतिमत्व पटवून देतो, कारण त्याने अशा लोकांसाठी त्याने मृत्यू सहन केला, ज्या लोकांना फक्त मृत्यूच मिळायला हवा होता. त्यांना ते दुसरं मरण डायरेक्ट द्यायला हवं होतं. पण आपल्याला प्रभू पाहतो आपण की आपलं मरण आणि आपल्याला मिळणारं नवं सार्वकालिक जीवन यांच्यामध्ये प्रभू आहे. विश्वासाच्या द्वारे तो आपल्याला नीतिमत्व बहाल करतो. विश्वासाच्या द्वारे तो आपल्याला नवीन जीवनाचा मार्ग दाखवतो आणि विश्वासाच्या द्वारे तो आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा देतो. असा हा आपला प्रभू आपल्याला इथे प्रियांनो दिसतो. आणि आपण पाहतो या सर्व वचनांमधून आज जे आपण पाहिलं ते हे, की प्रभू जो आहे तो आपल्याला, आपण जर सगळी वचनं पुन्हा एकदा पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की जोडणारा आपला प्रभू जो आहे, हा आपल्या निवाड्याचा दिवस, आपला प्रभू, आपलं येणारा जीवन हे सर्व सोडत आहे. तो आपल्याला पुन्हा आदामासारखा मातीत जाण्यासाठी सांगणार नाही. तो आपल्याला एक नवीन जीवन देणार आहे आणि वचन सांगतं की आपण त्याचे वारीस होणार आहोत. आपण त्याच्या बरोबर तिथे स्तुती करत राहणार आहोत आणि कायम एक आराधना आपण त्याची करत राहणार आहोत. आपण परमेश्वर पित्याला खरोखर मनापासून धन्यवाद देऊ प्रियांनो, की हा प्रभू येशू आपल्याला समजला. हा प्रभू येशू आपल्या जीवनात आहे. आपल्या अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली. आपण धन्यवाद देऊ. आपल्याला पश्चाताप करण्यासाठी परमेश्वर पित्यानं वेळ दिला. आपण त्याला धन्यवाद देऊ. आपल्याला त्याने केलेली आज्ञा, आपला जो नेमलेला दिवस आहे, त्याने आपल्याला आधी सांगितलं, त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊ. आणि मनापासून या सकाळच्या वेळेस हा विषय आपल्या पुढे प्रभूने दिला, हे वचन आपल्याला समजलं, त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊ. थँक्यू.